आज आपण आत्मकथन पाहणार आहोत. पहिली नदीची आत्मकथा. मी एक नदी आहे. माझा उगम डोंगरातून होतो. सुरुवातीला मी लहान ओढ्यासारखी वाहते, पण पुढे अनेक प्रवाह माझ्यात मिसळतात आणि मी मोठी होते. माझ्या पाण्यावर शेतकऱ्यांची शेती अवलंबून असते. मी लोकांना पिण्याचे पाणी देते, जनावरांची तहान भागवते आणि जीवनाला आधार देते. माझ्या काठावर गावे वसली आहेत. लोक माझी पूजा करतात, पण कधी कधी माझे पाणी प्रदूषित करतात. कचरा टाकून मला स्वच्छ करतात. याचे मला खूप दुःख होते. तरीही मी सर्वांना समान प्रेम देते. मी मानवाला नेहमीच मदत केली आहे. म्हणूनच माझे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्वच्छ नदी म्हणजे निरोगी जीवन. आता आपण पुस्तकची आत्मकथा पाहूया. मी एक पुस्तक आहे. माझा जन्म छापखान्यात झाला. माझ्या पानांमध्ये ज्ञान, विचार आणि अनुभव साठलेले आहे. मी वाचकाला नवे जग दाखवतो. विद्यार्थी माझ्या मदतीने शिकतात आणि शिक्षण माझ्याद्वारे ज्ञान देतात. जेव्हा कोणी मला प्रेमाने वाचते तेव्हा मला खूप आनंद होतो. पण काही लोक मला फाटके करतात किंवा दुर्लक्ष करतात तेव्हा मला वाईट वाटते. मी माणसांचा खरा मित्र आहे. संकटांच्या वेळी मी मार्गदर्शन करतो आणि यशाच्या वाटेवर नेतो. ज्ञान मिळवण्यासाठी माझा आदर केला पाहिजे. मला जपून ठेवल्यास मी आयुष्यभर साथ देतो. म्हणूनच पुस्तक वाचनाची सवय लावणे फार महत्वाचे आहे. आता आपण पहिल्या पावसाची आत्मकथा पाहू. मी पहिला पाऊस आहे. उन्हाळ्याच्या कडक उन्हात नंतर मी पृथ्वीवर येतो. माझ्या आगमनाने सगळीकडे आनंद पसरतो. कोरडी पडलेली जमीन मला पाहताच ताजीतवानी होते. झाडांची पाने हिरवीगार होतात आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलते. लहान मुले आनंदाने माझ्यात भिजतात. कागदी होड्या सोडतात. माझ्या थेंबांनी वातावरणात गारवा निर्माण होतो. पक्षी किलबिल करू लागतात आणि निसर्ग नव्या रूपात सजतो. मी जीवनाचा संदेश घेऊन येतो, पण कधी कधी लोक माझ्यामुळे होणाऱ्या अडचणीवर लक्ष देतात. तरी मी सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो, कारण मी आशा, नवचेतना आणि जीवनाची प्रतीक आहे. आता आपण शाळेतील पहिल्या दिवसाचे आत्मकथन पाहू. मी शाळेतील पहिला दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण. त्या दिवशी मुलांच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही असतात. नवे वर्ग, नवे शिक्षक आणि नवे मित्र त्यांना भेटतात. काही मुली रडतात तर काही मुले आनंदाने हसतात. शिक्षक प्रेमाने त्यांना समजावतात. हळूहळू भीती कमी होते आणि शाळा आपली वाटू लागते. या दिवसांपासूनच ज्ञानाचा प्रवास सुरू होतो. शिस्त, मैत्री आणि संस्कार यांचा ओळख या दिवसातच होते. म्हणून शाळेतील पहिला दिवस आयुष्यभर लक्षात राहतो. आता आपण झाडाची आत्मकथा पाहू. मी एक झाड आहे. माझा जन्म लहानशा बियापासूनच झाला. सूर्यप्रकाश, पाणी आणि माती यांच्या मदतीने मी हळूहळू वाढलो. मी लोकांना सावली देतो, फळे देतो आणि शुद्ध हवा देतो. माझ्यामुळे वातावरण स्वच्छ राहते. पक्षी माझ्या फांद्यांवर घरटी बांधतात. प्रवासी माझ्या सावलीत विसावा घेतात. मी निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण काही लोक मला तोडतात, जळतात. यांचे मला खूप दुःख होते. जर झाडे नष्ट झाली तर पृथ्वीवर जीवन टिकणार नाही. म्हणूनच माझे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. झाडे लावा, झाडे वाचवा, हाच माझा संदेश आहे. आता आपण मोबाईल फोनचे आत्मकथन पाहू. मी एक मोबाईल फोन आहे. आजच्या काळात मी माणसांच्या जवळचा मित्र बनलो आहे. माझ्यामुळे लोक एकमेकांशी लगेच संपर्क साधू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात, शेतकऱ्यांना माहिती मिळवण्यास मी मदत करतो. पण काही लोक माझ्या अतिवापर करतात. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि वेळ वाया जातो. हे पाहून मला वाईट वाटते. योग्य वापर केला तर मी खूप उपयोगी आहे. चुकीचा वापर केला तर त्रासदायक ठरतो. म्हणूनच मला मर्यादेने आणि योग्य कारणासाठी वापरले पाहिजे. संतुलित वापरच खरे शहाणपणा आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब जरूर करा.